नमस्कार, मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता. लोणावळा शहर नाणे मावळ मंडल भाजपाच्या वतीने लोणावळा शहरातील 500 पूरग्रस्तांना अन्नधान्य किट वाटप करण्यात आले. महिला मंडळ हॉल हुडको कॉलनी या ठिकाणी हे अन्नधान्य वाटप करण्यात आले. यावेळी लोणावळा शहर नाणे मंडल भाजपा प्रभारी प्रशांत भागवत, माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, लोणावळा शहर नाणे मंडळ अध्यक्ष अनिल गायकवाड, महिला अध्यक्षा परिजा बेल्लारे, माजी नगरसेवक रामविलास खंडेलवाल, माजी नगरसेवक विजय सिनकर, माजी नगरसेवक ललित सिसोदिया, त्याचप्रमाणे बापू संपत, अर्जुन पाठारे, कमलेश सेंगर, अनिल खिल्लारे, गणेश साठे, संतोष जंगले, पांडुरंग तिके, संतोष चोरडिया, रुपेश नांदवटे, प्रफुल्ल सोनोने, अमित गंदे, हर्षल होगले, तांबट, अक्षय घनवट, नंदू जोशी, मांगीलाल ओसवाल, सचिन साठे, योगेश दळवी, चारुता कमलवार, विजया वाळन, अदिती सोडले, सुनीता खरपासे, स्मिता खिल्लारे, श्रुती महाबळे, रेखा सुतार, राजश्री दाभाडे, संध्या निकाळजे, सुजाता मेहता, सुनंदा दाबणे, रश्मी सरस्कर, अंजली चौधरी, सुजाता ठुले, प्रिया देसाई आदी जण उपस्थित होते. लोणावळा भाजपच्या वतीने आतापर्यंत जवळपास 1000 नागरिकांचा अन्नधान्य किट वाटप केले आहे. पुढे देखील लोकसहभागातून हे मदत कार्य सुरू राहणार असल्याचे माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, लोणावळा नाणे मंडळ भाजपा अध्यक्ष अनिल गायकवाड, महिला अध्यक्षा परिजा बेल्लारे यांनी यावेळी सांगितलं. ज्या ताईंनी आपल्या लोणावळ्याची एक कुटुंब म्हणून 5 वर्ष सेवा केली आणि त्याची काळजी म्हणून सातत्याने लोणावळा शहरामध्ये पाऊस अनेक वर्ष पडतोय, अचानक पडतोय. कायम पाऊस पडत असताना शहराची स्वच्छता, शहराचं सुशोभीकरण करत असताना पावसाळ्याच्या पूर्वीची जी होणारी कामं असतील त्यामध्ये नाले सफाई असेल, जलपर्णी काढणे असेल, ज्या काही अत्याधुनिक सुविधा असतात त्या पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी ताईंच्या माध्यमातून नगरपालिकेने केलं होतं. त्यामुळे इथून मागील काळात अशी कुठली घटना घडली नाही की ही परिस्थिती या लोणावळा शहरात उद्भवली. आज त्याचं गांभीर्य नसल्यामुळं या शहरात पाणी आलं आणि या पाण्यामध्ये 700-800 कुटुंबाला आज पाण्यामध्ये आपल्या कुटुंबाची प्रपंचाची ससेलपट झाली. पूरग्रस्तांना एक मदतीचा हात म्हणून ज्यांनी या महा सोहळ्यात सहभाग घेतला, आर्थिक रूपाने मदत केली, त्या सर्व देणगीदारांना देखील मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आपण लोणावळ्याकरांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलात आणि त्यांच्या अडचणीच्या काळात उभे राहिल्याबद्दल आणि त्यांना सहकार्य केल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आणि आपण इथून पुढे संपूर्ण ही सेना, ज्या पद्धतीने सेनापती भक्कम असतो तशा ताई आमच्या या ठिकाणच्या सेनापती आहेत आणि श्रीधर पुजारी देखील आमचे मार्गदर्शक आहेत. तर यांच्या पाठिंब्याने आपण एकदम चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू आणि सर्वांच्या समस्या सोडवण्यासाठी इथून भविष्यात देखील कायम तत्पर राहू या अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो. सगळ्यांच्या घरी जवळपास गेलेले आणि सगळ्यांच्या डोळ्यात काय अश्रू होते हे मी पाहिले. ज्याचं घर जळतं, ज्याच्या घरातल्या एक वस्तू जातात, त्याच्या मनातल्या भावना काय असतात हे मी समजू शकतो. का मी गेलोय सगळ्यांच्या घरात, बऱ्यापैकी गेलोय आणि पूर्ण हुडको काय मी जिथं जिथं पाणी दिलंय तिथं आम्ही सगळेजण गेलो आणि तिथली सगळी वस्तुस्थिती पाहिली. आपल्याला माहिती की एक घर उभं करण्यासाठी एक परिवार किती झटत असतो, त्याचे आई वडील असो, मुलं असो, आणि ते आज बऱ्यापैकी सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. कारण त्याची सूचना शासनाच्या माध्यमातून, नगरपालिकेच्या माध्यमातून देता नाही आली, दिली नाही त्यांनी. त्याचं सर्वात मोठं नुकसान हे आपल्या सर्व परिवाराला भोगायला लागेल. हे जर तुम्ही आधी जर सांगितलं असतं, खरं तर डॅम पडतो तर आधी त्याची रात्री सगळ्यांना सूचना दिली जाते की लवकर पाऊस येतोय, पाणी वाढणार आहे, तुम्ही तुमचं तयारी करा, जेणेकरून आपण आपल्या घरातल्या प्रत्येक वस्तू वाचवायचा प्रयत्न करतो. पण अशी परिस्थिती झाली आहे की कोणाचं काहीच वाचवू शकलं नाही. छोट्या छोट्या वस्तू असो, मोठ्या मोठ्या तर वस्तू गेल्या, म्हणजे टीव्ही असो, फ्रीज असो, बेड असू दे, अजून झोपायचं सगळे काय वस्तू, म्हणजे किराणा असून दे. जे पावसाळ्यात, मला माहिती पावसाळ्यात आपण 2-3 महिने 4 महिन्यासाठी किराणा भरून ठेवतो चांगला, की 4 महिने आपल्याला किराणा म्हणजे गहू असे मोठे मोठे वस्तू ते सगळे भिजून मी रस्त्यावर फेकून दिले लोकांनी. म्हणजे याचं दुःख कोणाला वाटू नये असं मला वाटत नाही की एवढं मोठं दुःख तुमच्या मध्ये झालेलं आहे. त्यामुळे परवा आम्ही कलेक्टर ऑफिसला गेलो, बाबत साहेब, आम्ही कलेक्टरला सांगितलं की जिथं जिथं नदी अतिक्रमण झालेलं आहे, आमची मागणी आहे भारतीय जनता पार्टीची, जिथं जिथं नदीमध्ये अतिक्रमण झाले ते काढा, जिथं जिथं पावसाचं पाणी थांबवलं झालंय तिथं अतिक्रमण झाले
ते काढा म्हणून आम्ही कलेक्टरला परवा सांगितलेलं आहे आणि लवकरच मला वाटतं की लवकरात लवकर मुख्याधिकारी देखील लोहा नगरपालिकेला आम्ही मोर्चा देणार आहोत नाही जर काढलं तर त्या पद्धतीने आम्ही लवकरात लवकर हे अतिक्रमण जर निघालं, कारण भविष्यात परत पाणी आपल्या घरामध्ये येऊ नये यासाठी आता पुढची दक्षता घ्यायला पाहिजे. लोकांची आरोग्य तपासणी करा, कारण याला नुसतं साफसफाई करून चालणार नाही, तर प्रत्येकाच्या घरामध्ये फवारणी केली पाहिजे. कारण एवढी पूर्ण जलपर्णी ही रस्त्याला आपल्याला दिसत होती. कारण जलपर्णी दरवेळेस आपण एप्रिल पासून काम सुरू करतो, परंतु एवढी जलपर्णी होती की प्रत्येकाच्या घरात ती जलपर्णी वाहून आली होती आणि त्यामुळे पाणी जायला वाट राहिलीच नाही. ज्या 5 मोऱ्या होत्या, आमचे नेहमी प्रकाश काळे बोलत असतात त्या मोऱ्या साफ करा, मोऱ्या साफ करा, परंतु त्याकडे देखील दुर्लक्ष केलं गेलं आणि आज ही परिस्थिती आपल्या रोडावली. त्यासाठी आता ठीक आहे, झालेलं काही घटना परत भरून येणार नाही, परंतु आपण एक दुसऱ्याला सावरण्याचा सगळेजण प्रयत्न करूया, सहकार्य करूया, जेणेकरून परत आपलं जे जीवन आहे ते परत पूर्ववत परिस्थितीमध्ये येईल. आणि सगळ्यांना एक मदतीचा हात म्हणून या ठिकाणी आम्ही जे एक किट देणार आहे ते सगळ्यांनी घ्यावं. फुल ना फुलाची पाकळी हे काही तुम्हाला आयुष्यभर जाणार नाहीये, परंतु आज या क्षणाला जी मदत पाहिजे ती मदत शासनाने मग घोषणा केल्या. या ठिकाणी परवा आमदार आले, आमदार बोलले 5,000 देणार नाही, 10,000 देणार नाही. अहो पण जे काही 5 असतील 10 असतील ते अजून 15 दिवस झाले तरी आले नाही. आले का पैसे कोणाला? आज प्रत्येक माणसाची नुकसान झालेली आहे आणि ट्रॅक्टरवर आमदार आले, पाणी करून निघून गेले आणि शायनिंग कुणी केली तुम्हाला माहितीये. आम्ही कुणी शायनिंग करणारे नाही, आम्ही तळागाळातले कार्यकर्ते आणि जातीने प्रत्येक ठिकाणी आम्ही उभा असतो. एक महिला देखील असेल तरी मी देखील रात्री 12-12, 1-1 वाजता तुम्ही पाहिलेले सगळ्यांनी आणि तुमच्याच प्रतिक्रिया लोकांनी ऐकलेली आहे. हे मी सांगायची गरज नाही, कोणाची गरज नाही, कारण त्याचे साक्षीदार तुम्ही सगळे. तुम्हाला जेव्हा जेव्हा पूर परिस्थिती निर्माण व्हायची त्यावेळेस आम्ही रात्री 12ला त्या ठिकाणी यायचो, लोकांना अनाउन्समेंट करायचो, परंतु हे कुठली गोष्ट न झाल्यामुळे आज ही परिस्थिती आपल्यावर आलेली आहे. या सगळ्या गोष्टीचा भारतीय जनता पार्टी लोणार नाणे मंडळ मी जाहीर निषेध करते. कोणी निंदा करू काही करू, पण आम्ही आमचं काम चालू ठेवणार आणि हे शहराला आम्ही दाखवून दिलेले, याच्या पुढे आम्ही दाखवून देणार. स्वाद फॅमिली रेस्टॉरंट शुद्ध शाकाहारी, महाराष्ट्रीयन, गुजराती, जैन, साऊथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन स्वादिष्ट डिशेस आपल्या लोणावळ्यातील स्वाद शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंटमध्ये AC, नॉन AC बैठकीची सुसज्ज व्यवस्था. आमचा पत्ता लोणावळा नगर परिषदेजवळ संजीवनी हॉस्पिटलच्या बाजूला. स्वादचा आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. मावळ वार्ता यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तसेच फेसबुक पेज फॉलो करा. धन्यवाद.